नमस्कार, मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मनोज जरांगे यांनी सरकारला यापूर्वी एक इशारा दिला होता की जर आरक्षण लागू झालं नाही तर महायुतीच्या विरोधात, म्हणजे म्हणणं त्यांचं तेच होतं, विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाचे अनेक उमेदवार हे उभे केले जातील। पण पुन्हा एकदा त्यांनी पुनरुच्चार केलाय आणि मनोज जरांगे असं म्हणाले की 127 विधानसभेच्या मतदारसंघामध्ये त्यांनी सर्व्हे केलाय आणि 27 मतदारसंघामध्ये त्यांनी चाचपणी सुद्धा केली आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की मनोज जरांगे यांना हे माहीत असावं की मराठा आरक्षणासाठी जो 1 महिन्याचा कालावधी राज्य सरकारनं मागून घेतलाय, त्यांनी तर 2 महिन्याचा मागितला, पण 1 महिन्याचा दिलाय, त्या 1 महिन्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा तडीस लागणार नाही। आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांनी बुधवारी ही ठाम भूमिका घेतली की राज्य सरकारनं आरक्षण दिलं नाही तर आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत आमचे उमेदवार उभे करू। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बीड आणि जालन्याची जागा ही मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणामुळे पूर्णपणे पडली आणि औरंगाबादमध्ये त्याचा प्रभाव जाणवला। बारामती आणि अनेक मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा प्रभाव आपल्याला दिसला, भले तिथल्या जागा जिंकून आल्या असतील किंवा नसतील सुद्धा। बरं, आता मनोज जरांगे मैदानात उतरल्यानंतर लक्ष्मण हाके यांचं ओबीसी आरक्षण टिकावं आणि ओबीसीतनं मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्यांनीही उपोषण सुरू केलेलं आहे। आता राज्य सरकार समोर एक मोठं संकट विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी उभं टाकलंय की त्यांना यातून मार्ग काढायचा आहे। आता नवा आकडा आलेला आहे, तो आहे प्रकाश शेंडगे यांचा, जे ओबीसी आरक्षणावर लढतात, मुद्दा मांडतात, राज्य सरकारशी बातचीत करतात। त्यांनी असं म्हटलंय की 199 मतदारसंघामध्ये आमचा सर्वे पूर्ण झालेला आहे आणि ओबीसींची संख्या एकूण 60 आहे। दलित, मुस्लिम अशी जर संख्या 20% त्यात जोडली तर 80% मतदार महाराष्ट्रातले हे ओबीसी, दलित आणि मुस्लिम मिळून होत आहेत। बरं, दलित, मुस्लिम आणि लिंगायतला जोडून हिशोब मांडलाय मनोज जरांगे यांनी सुद्धा। त्यांचे काही मुख्य मुद्दे मी तुम्हाला सांगतोय की ते म्हणाले की मी स्वतः निवडणूक लढवणार नाही आणि मराठा, मुस्लिम, दलित, लिंगायत यांची मोड बांधून निवडणूक लढवण्यासाठी आम्ही तयार आहोत। सरकारला मी वेळ दिला, सरकारला मी वेळ दिला नाही, सरकारनं तो मागून घेतला, आधी 2 महिन्याचा वेळ मागितला। आता ही सगळी आकडेवारी जर आपण पाहिली आणि दुसरीकडे मनोज जरांगे म्हणतात की 6 जुलैपासून शांतता जनजागृती रॅलीची सुरुवात करणार आहे आणि तीही मराठवाड्यापासून, याचा अर्थ स्पष्ट होतोय की लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर घमासान झालं। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला, वेगवेगळे मोर्चे निघाले, अनेकदा जरांगेंची उपोषणं झाली, पण नंतर मात्र एक दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून झाला आणि मनोज जरांगेंनी एक पाऊल मागे घेतलं। पण लोकसभेची निवडणूक आणि तिचा प्रचार सुरू झाल्यानंतर त्यांची ही भूमिका पुढे येऊ लागली आणि भूमिका पुढे येत असताना लोकसभेचा निकाल लागल्यानंतर मात्र मनोज जरांगेंनी निकाल लागल्याच पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आणि लोकसभेच्या निवडणुकीत आपले उमेदवार उभे ते करतील असं वाटत असताना त्यांनी आपली भूमिका जाहीर केली की कमी वेळ असल्यामुळे उमेदवार जाहीर करता येत नाही। पण याही अवस्थेत त्यांनी हे सांगितलं की मी कुणाशीही युती करत नाही, कुणालाही समर्थन देत नाही, भलेही प्रकाश आंबेडकर हे सातत्यानं त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते। आता मुद्दा असा आहे की विधानसभेच्या निवडणुकीत जर मनोज जरांगेंचे इतक्या मोठ्या प्रमाणात जर उमेदवार उभे राहिले तर ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये म्हणून ते सुद्धा पूर्णपणे प्रयत्न करतील आणि मराठा आरक्षण वर्सेस ओबीसी आरक्षण यातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे राहतील। अर्थात ओबीसी मतांवर भाजपचा प्रभाव जास्त होता आणि ओबीसी मतांचं त्यांचं गणित हे कायम यशस्वी होताना अनेक निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय। या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष त्या मराठा समाज आणि ओबीसी समाजाचा फटका निवडणुकीत बसू नये म्हणून त्या नेत्यांची मनधरणी जरूर करतील, पण यात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा 1 महिन्यात किती सुटू शकेल यावर मोठं प्रश्नचिन्ह लागलेलं आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जशी आंदोलनं झाली तशी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा टिकावा म्हणून ओबीसी बांधवांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं। विदर्भामध्ये लक्ष्मण तायवाडे यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं।
विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ हे या मुद्द्यावर लढत राहिले, पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धार ही खूप वाढली आणि राज्य सरकारला त्यांच्यासोबत सातत्यानं आपला संवाद सुरू ठेवावा लागला. आता ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या माध्यमातून जर त्या समाजातले उमेदवार उभे झाले तर एक वेगळं, अत्यंत वेगळं चित्र आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत पाहावं लागेल. कारण 248 मतदारसंघामध्ये अनेक असे मतदारसंघ आहेत की ज्यात ओबीसी समाजाचा प्रभाव थेट आपल्याला पाहायला मिळतो आणि काही मतदारसंघामध्ये आपल्याला मराठा समाजाचं प्राबल्य दिसतं. त्या समाजाची मतं खूप निर्णायक ठरतात. आता महाराष्ट्रातले जे काही वेगवेगळे मुद्दे आहेत, शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत, बेरोजगारीचे आहेत, महागाई हा केंद्राच्या अखत्यारीतला जरी विषय असला तरी लोकसभेत तो गाजला आणि स्थानिक प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे असतात जे प्रभावी ठरत असतात आणि निवडणुकीची हवा बदलवत असतात. पण हे निश्चितपणे सांगता येईल की मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा प्रभाव येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र हे न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा.